अशा पद्धतीनं आपण आलो श्रीवर्धनपासून 35 आलो श्रीवर्धनपासून 30 किलोमीटर असलेल्या दिव्यागडजवळच्या कुठला गड आहे, माधवगड हां माधवगड आठवणच मला. एक मिनटं मी मोबाईलमध्ये चेक करतो. आत्ता मी फोटो काढलेला बोर्डचा. मधगड, दुर्ग मधगड. हां आलो. दुर्ग मधगड या ठिकाणी ट्रेकिंग आपलं चाललं आहे. आपल्या पुढचे मेंबर्स लांबच वर गेले ते. आपल्याला ट्रेकिंगची सवय जरा कमी झाल्या मोडल्या. 2020पासून सुट्टीच होती. लॉकडाऊन पडल्यापासून कुठं बाहेर गेलोच नाही ट्रेकला, ट्रॅव्हलिंगला. नुसतं पार्टी केल्या आणि तिथं आता फळ भोगायला आलं आहे. तब्येत वाढल्या, वजन वाढले, ट्रेक काय होत नाही. हा वन गड ह्या कॅटेगरीत येतो, म्हणजे जंगलातील गड. इथे एक प्रॉब्लेम आहे. आत्ता महिना चालू आहे एप्रिल महिन्यात काही एवढा प्रॉब्लेम नाही सोडा, कारण पाऊस नसतोय, झाडं कमी असतात, म्हणजे जे हिरवळ कमी असत्या, त्याच्यामुळे जास्त साप असं निदर्शनास येत नाहीत. पण पावसाळ्यात जर आलो तर इथं सापांची भरमार असते. शेवटी जंगल आहे. ठीक आहे. अजून किती लांब आहे? ट्रेक करायचं म्हणलं फिटनेस पाहिजे बाबा. कुठला पॉईंट? वास्तव तिथं चौतर. आपण इथं वाट गेल्या इकडे इकडे. चला हो. आजचा हा पहिला ट्रेक. तसं एकच होईल असं वाटते माझ्याकडं, दुसरं काही होणार नाही. अशा पद्धतीनं आपण पठारापर्यंत पोहोचलो आहे. 2 टप्पे आहेत. खाली सगळा जंगल एरिया. काय आहे रे? एक मिनिट. इथं पण काहीतरी आहे, बहुतेक ही सदर होती. तिकडे एक मंदिर आहे, थोड्या वेळाने तिकडे जायचं. तर इथनं इकडं काय काय बघून घेऊ पहिला, त्याच्यानंतर मग आपण पुढचं बघू.
इकडं यायसाठी ज्यांना ट्रेकिंग आवडतं समरला सोडून पावसाळ्यात म्हणा त्यांच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे. आणि जे सापप्रेमी आहेत वनप्रेमी आहेत हे काय आहे काय तिकडे काय आहे काय विहीर झाड कशाला तोडायचं असू दे हे नको तोडू पाहिजे पाडायला अल्ट्रावाईडनंच घे फोटो अल्ट्रावाईडनं भारी येतात फोटो अपलोडी करताना नाही व्यवस्थित अपलोड होतात. आपण विहीर बघितलेली माघारी आपण सदरच्या साईडला जायचं. आता आपण चढून आलो ती सदरच होती ना वे आता आपण जी वर चढून आलो ना पायऱ्या ती सदर होती का काय होती कोण येत नाही बरोबर हां हां अशा अजून कुठं कुठं पायऱ्या आहेत भरपूर ठिकाणी असं दगड बांधकाम ही पायऱ्या ही शिल्लक इथं पण काहीतरी आहे पण हे काही समजत नाही नक्की काय आहे कारण इथं कोण येत नाही या गडावरती आणि आलं तरी कोण लक्ष देत नाही आणि तरी आत्ता संवर्धन केले बहुतेक कारण इथली झाडबिडं स्वच्छ केल्यात कट केल्यात हां आलो कट करून स्वच्छ वगैरे केले त्याच्यामुळे जरा तरी आपल्याला गडाचं बांधकाम थोडं तरी दिसतंय. इथं पण काहीतरी पेटवलेलं काहीतरी दगडच ठेवलेले आहेत इथं काहीच कळत नाही की राजवाडा कुठं होता सदर कुठं होती काय होती काय समजत नाही. हां हां आलो इथं मंदिर आहे दर्शन घ्या. जय छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथं पूजन केलेलं आहे फुल पुष्प घातलेले आहेत नारळ पण फोडलेलं आहे म्हणजे इथं कोणतरी येऊन पूजा करून जाते. जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभू नारायण हर हर महादेव. हा इथं जो दगड आहे असा सेम दगड तिकडे होता पण हा कशासाठी वापरायला जायचं काही समजत नाही. इथं काहीतरी लिहिले धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे कोठेही प्लॅस्टिक टाकू नका सूचना लिहिल्यात सूचना फलक आहे हे फलक श्री शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असं वरती लिहून सर्वांस शिवकार्यास आणि पोटास लावणे आहे असं लिहिले. इथं पण काहीतरी आहे पण इथं पण समजत नाही आहे इथं बोर्ड लावणं आत्ता आवश्यक आहे कारण हा किल्ला दुर्मिळ किल्ला आहे इथं कोणसुद्धा येत नाही. वन किल्ला असल्यामुळे इकडे सापांची संख्या जास्त असल्यामुळे कोण जास्त इकडे येत नाही. दुर्गप्रेमी फक्त इकडे येतात म्हणजे आपल्यासारखे म्हणा ज्यांना नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडते अशीच लोक फक्त इकडे येतात. ओह ओह डोळ्याला काटक लागणे शक्यता आहे. आपले मित्रमंडळ इकडेच कुठेतरी गेलेत त्यांची पाठीमागं जाऊ पायवाट पकडून. मागाशी पाय वाजत होते जिथे थांबलेलो आम्ही तिथे काहीतरी वाजत होते पाय वाजत होते त्याच्यामुळे थांबलो
पण नंतर लक्षात आलं की ते माकडं आहेत सगळी तिथं. माकडांची संख्या जास्त आहे इथं. आणि मी आज फुल पॅन्ट पण घातलेली नाही, शॉर्ट घातलेली. असं काही रोड आहे. काय आहे इथं? आमचे पर्यटन मंत्री त्यांना जरा बऱ्यापैकी हिस्ट्री माहीत आहे या गडाची. घनदाट असं जंगल आणि त्याच्यामध्ये हा मदगड किल्ला, वनदुर्ग. तरी शिवशंभू प्रतिष्ठान यांनी इथं बऱ्यापैकी माहिती लावलेली आहे, त्याच्यामुळे जरा सोपं पडतं येणं सोपं पडतं इकडं. नाहीतर जंगलाच्या मधून हा रोड पकडून इथंपर्यंत येणं किंवा ट्रेक करणं शक्यच नाही. अजून काहीतरी आवाज यायला लागला आहे. आता आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला आहे. इकडं काय असं शकतं काय सांगू शकत नाही. एखादा वन प्राणीसुद्धा असू शकतो, कारण हे गडच वनामध्ये, पूर्ण जंगलामध्ये गड आहे. चुकलोय काय? हा दुसरा मार्ग आहे. माशातून गाडी लावली तिथनं वर यायला वाटत नाही. हां तिकडे येणार घेऊन मार्ग आहे. हां 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 हां. पाऊल वाटाय बरं यायचं. आपण आलो ती मेन रोडनं आलो आपण काय? तर अशा पद्धतीनं आम्ही चुकलेलो आहे. त्यांच्यासाठी तर काही विषयच नाही. किंग आहे किंग, जन्नत. काय आहे का इकडं? हां बरं. कशाच तर आवाज यायला लागलाय. काय आहे? त्या पद्धतीनं प्राणी. हा प्राणी दिसला काय तर होतं. लय फास्ट पळत आलो. चला चला चला. वांडर जावं माहिती. एकदम डरकाळी दिल्या का दिली बघा. हा वाघ आहे? वाघ होता. पट्टेर आहे काय? पट्टेर आहे इथं. आहे. लय फास्ट पळत खाली उतरलोय आम्ही. थांबलो पण नाही. इकडे बघून आलो ती विहीर ती, आणि इकडे जंगलात आत वाट गेल्या नाही. इकडे अशी वाट गेले ना, हा दोन अशा विहिरी बांधलेले पण पाण्यात मध्ये. होय काय? तुम्हाला पाण्याची नाही सापडली? नाही सापडली. आवाज ऐकलं कशाला थांबतोय? पाणी खूप आहे. आम्ही ऐकलं तिथनं पळत आलो खाली. म्हणजे वाचलो म्हणायचं. हा तुमचा आवाज घेतला आणि त्याने, म्हणून तुम्हाला आवाज दाबला आणि त्याने.
हा आम्ही बोलत येत होतो. हा तुम्ही तुमचा आवाज त्याने घेतला म्हणून तुम्हाला काय निश्चय केला. तरी नशीब. हा बरोबर इथं बघा त्या जंगलाजवळ इकडनं फिरून मागे इकडे आलो आम्ही. आलीच कुठून? चांगली. नाही नाही इथून उतरला ती परत तिथूनच उतरला. नाही, इकडनंच इकडं उतरू. गाडीवर नेलते. म्हणजे वाघ खरोखर आहे काय म्हणजे पट्टेरी वाघ? आपण त्या दिवशी पण आलो नाही हाड आला होता. बघण्यात आहे कोण आपल्या गावात. आम्ही बरोबर जाऊ पाहिला इथून पाहिला होता त्याला समोर. बर म्हणजे- तो कधी इकडे असतो कधी तिकडे असतो. हा हा सारखा फिरत असतो त्याला. आवाज आला म्हणून आम्हाला म्हणून विचारावं तुम्हाला. एकच आहे का? पाणी असल्यामुळं एकच आहे. पाणी असल्यामुळं. पाणी असल्यामुळे तिथं राहतोय बहुतेक. हा 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 हा. मग तो वांदर म्हणा डुकर म्हणा काही ना काहीतरी धरतो तो. हा. म्हणजे आज आम्ही जेवण होता होता वाचलोय. बस, बस. नाव सांगितलं माणसाने. नशीब. कुठलं पुन्हा काय? सांगली सांगली. सांगितलं आंब्याची पोझिशन काय आहे तुमच्या तिकडं? आंबा इकडंच येतात की. हा इकडंच सेम आवाज सांगितलं. तुम्ही आवाज काढला नाही सेम होतं सेम. सेम आवाज आला तुम्ही काढलेला तसा. चला मंडळी आता आपण निघालोय मदगडवरनं. आता एका पठारी वाघाच्या तावडीतून वाचलोय. काकाने एका सांगितलं की पठारी वाघ एक आहे तिथे म्हणून. आम्हाला आवाज आले आले डरकाही ऐकू आले आले आम्ही तिथनं निघलो. पळत खाली सुटलो. 3 मिनिटात पूर्ण गड उतारलो खालीपर्यंत. एवढं फास्ट खाली आलो आणि खाली आल्यावर काका भेटले. काकाला सांगितलं की असं असं घडले. काकाने सांगितलं की एक पठारी वाघ आहे आणि तो गावात पण दिसतो आणि गडाव पण असतो. गडाव पाण्याची विहीर आहे. पाणी असल्यामुळे तो गडाव राहतो असं सांगितलं. नशीब आज वाचलोय लय भान.